नमस्कार, मी स्नेहल. तडका विथ स्नेहलजी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एग करी बघणार आहोत आणि तेही थोड्या वेगळ्या पद्धतीने. तर आपल्याला इथे 4 ते 5 कांदा वापरायचा आहे आणि तो छान बारीक कापून त्याला तेलामध्ये 2 मिनिट छान परतून घ्यायचा आहे. सोबतच त्यामध्ये घालून घ्यायची आहे 4 ते 5 हिरवी मिरची. त्यालाही कांद्यासोबत छान ऑइलमध्ये परतून घ्यायचे आहे. आता मी इथे वापरलेले आहे थोडेसे खडे मसाले, सोबतच 8 ते 10 काजू. हे पण आपण कांद्यासोबत छान 2 मिनिट परतून घेणार आहोत. आता यामध्ये ॲड करून घेणार आहोत लसूण आणि अद्रक. लसूण अद्रक जास्त वेळ कांद्यासोबत परतून घ्यायचं नाही आहे, 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये 1 कप एवढं पाणी घालून याला झाकून 4 ते 5 मिनिट शिजवून घेणार आहोत. हे बघा, इथे 4 ते 5 मिनिट झालेले आहे. आता आपण बघूया, हे छान सगळं शिजलेलं आहे. आता याला आपण थंड करून याची बारीक पेस्ट करून घेऊया. इथे मी थोडे काही अंडी उकळून घेतलेले आहे. आता याला आपण असे छान कट करून घेणार आहोत. अंडी छान कट करून झालेली आहे. आता थोड्याशा ऑइलमध्ये याला फ्राय करून घ्यायचे आहे. फ्राय करताना त्यामध्ये घालून घेणार आहोत अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धण्याची पावडर आणि अर्धा चम्मच लाल तिखट. छान 3 ते 4 मिनिट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान असा एग्जला कलर आलेला आहे. आता आपण इथे एक ही अंडी काढून घेऊया. चला तर मग आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया. त्यासाठी मी एका कढाईमध्ये 1 ते 2 चमचे बटर घेतलेला आहे. तुम्ही बटरऐवजी तेलाचाही वापर करू शकता. सोबतच याच्यात थोडेसे खडे मसाले घालून घेणार आहोत. मी अगदी कमी प्रमाणात इथे खडे मसाले घेतलेले आहे. हे बघा, खडे मसाले छान बटरमध्ये झालेले आहे. आता ते जे आपण काजू कांदा याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे ते पण मी यामध्ये घालून घेतलेली आहे. सोबतच मी इथे घालून घेतले आहे कोथिंबीरची पेस्ट. तुम्ही कांद्यासोबतच कोथिंबीर घालू शकता, पण मी इथे विसरले होते म्हणून मी ही सेपरेट घातलेली आहे. आता घरातले काही मसाले, तर मी इथे वापरलेला आहे 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद आणि चवीपुरतं तिखट आणि थोडंसं मीठ. चला, या मसाल्यासोबत आपण हे ड्राय मसाले पण छान परतून घेऊया. हे बघा, मी इथे 4 ते 5 मिनिट छान मसाले परतून घेतले आहे. आता 2 मिनिट आपण याला झाकून शिजून घेणार आहोत. हे बघा, 2 मिनिट झालेले आहे आणि मसाल्यांनी छान कडेने ऑइल सोडलेलं आहे. तर या स्टेजला आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. तर हे मी मसाल्याचं पाणी वापरलं आहे. यामध्ये मसाले छान शिजलेले आहे. आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत 1 ते 2 चमचे दही. दही जर आंबट असेल तर 1च चमचा घाला. हे दही आंबट नाही आहे, त्याच्यामुळे मी यामध्ये 2 चमचे दही घातलेलं आहे. आणि आता जी आपण अंडी छान फ्राय करून घेतलेली होती ती यामध्ये घालून घेणार आहोत. आणि आता 5 मिनिट छान या ग्रेव्हीला अंडीसोबत आपण उकळ काढून घेऊया. एग करीची रिचनेस वाढवण्यासाठी आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत अमूल फ्रेश क्रीम आणि थोडंसं कोथिंबीर. तर इथे ही अफगाणी स्टाईल एग करी तयार आहे. तुम्ही बघू शकता, खूप मस्त कलर आलेला आहे आणि टेक्स्चरही खूप मस्त आलेलं आहे. थँक्यू.